मास्तरीन बाई, हे काय चालवलंय तुम्ही? तुम्ही रागावला ना? तुम्ही रागावलात काल. अहो नाही, तुमच्यावर नाही रागवलो मी. तुम्ही जरा हळू आवाजात बोला. हा, तुमच्यावर नाही राग. अहो माझा आवाजच तेवढा आहे हो मास्तरीन बाई. ओके, ऐका ऐका, हे बघा, तुम्हाला ना या घरातल्या काही गोष्टी माहित नाही आहेत. तुम्ही चुकीच्या माणसाच्या बाजूने उभ्या राहू नका, माझं एवढंच सांगणं आहे. आता त्या कालच्या राड्यात आजीच्या डोसक्याला कसं लागलं बघितलं ना? मी बघितलं ते अधिपती, आणि हेही बघितलं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या अंगावर कसे धावून गेलात. मी धावून? अहो ते एवढं धावून घेऊन जातात, बायकांच्या अंगावर हात बीज उचलतात, आरडाओरड करतात, ते सगळं चालतंय तुम्हाला. मी धावून गेलो तर बघा तुम्ही, मी तेच सांगते तुम्हाला, प्लीज हळू आवाजात बोला. आत्ता आपण हाताच्या अंतरावर उभे आहोत की नाही? मग असं भांडल्यासारखं बोलायची काय गरज आहे? तुम्ही काल पण असेच रागावलं होता माझ्या अंगावर, ओरडलात अगदी. मला सवय नाहीये, मी सांगतेय तुम्हाला सारखं सारखं तेच तेच. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. माफ करा तुम्ही मला मास्तरीन बाई. आमच्याकडे ना माफी मागायला खरं तर दंडवतच घालतात. मी एक काम करतो, मी आधी उठाबशा काढतो, मग मी दंडवत घालतो. चूक मोठी शिक्षा मोठी. आमच्यामुळे तुमच्या डोळ्यात काल पाणी आलं. नाही खरंच, मी टेन्शन मध्ये तुम्हाला बोलून गेलो, पण सॉरी सॉरी मास्तरीन बाई, खरंच. म्हणजे मी मोठ्यानं बोलतोय पण तुमच्यावर ओरडत नाही मी. हे बघा तुम्ही प्लीज थांबवा, हे थांबवा सगळं. आणि आता इथून पुढे आपण हळू आवाजात बोलू. हा, एकदम हळू आवाजात आपण इथनं पुढे बोलूया, पण तुम्ही मला माफ तर करा आधी. माफी द्या. पण मी रागावलेच नाहीये तुमच्या. नाही रागवलाय तुम्ही, नाहीतर मग आतापर्यंत तुम्ही माफी दिली असती मास्तरीन बाई. सॉरी की. ठीक आहे ठीक आहे, थांबा थांबा, मी केलं माफ तुम्हाला. अधिपती, अरे कुठे आहेस तू? हा, इथं बाहेर आम्ही दोघं वरांड्यात आहे. मी पण इथेच आहे, मास्तरीन बाई बी इथं. हा बर बर. अरे अधिपती, काय ग, काय झालं? कानाला किडा बिडा चावला की काय? अगं काय नाही, त्यासनी आपलं एवढं मोठ्यानं बोलणं ऐकायची सवय नाही, म्हणताना त्यांचं जरा असं आज सवय. अगं मग मोठ्यानं बोलायची सवय करून घे, म्हणजे मोठ्यानं ऐकायची सवय होऊन जाईल. काय भुवी काय म्हणती? आवाज कसा दणदणीत आला पाहिजे, कळलं का? बरं, लागलेलं बरं आहे का तुझं? मला काय धाड भरली या? ठीक आहे की नाही ग, केवढं लागले बघ किती. अरे एवढं काय नाहीये. बरं चला, आरती करायची आहे, आरतीला चला. आणि मला तुमच्या संग बोलायचं बी आहे. इकडे इकडे जरा इकडे. सोळा वर्षाची खंदी कार्यकर्ते. छे, मला नाही पटलं बाई हे. हां घ्या. अहो, सकाळ दुपार संध्याकाळ साडी नेसायची म्हणे तिने. अक्षू काल साडीच नेसून झोपली हो. काय? हो ना, त्यांच्याकडे रीत आहे म्हणे तशी, पण आपल्या अक्षूला सवय नाही ना. बाईच्या जातीने साडीत झोपणं म्हणजे अवघडल्यासारखंच आहे बाई. आता त्यांच्याकडे तशी पद्धत असेल तर ताईला तसंच करावं लागेल. हो, पण तिचा आवाज रडवेला झाला होता ग. अगं नवीन आहे सगळं, रुळेल हळूहळू. अहो मी काय म्हणते, 2 दिवस माहेरी घेऊन येतं का तिला? इकडे? हो का, 5 परतवणीला आणतातच ना मुलीला माहेरी. नाही म्हणजे ती आली ना तर तिलाही चांगलं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल. ह्यो आरतीचा मान मला तात्पुरता मिळाला आहे, पण ह्यो आरतीचा मान मला कायमचा मिळाला पाहिजे. मिळेल ग मम्मी, मिळेल. काय आरती करायची ना? वय वय झाली ना तयारी? वय हे काय, आरती हातात घेऊनच उभी आहे म्या. चला सुरू करूया आरती. वय करूया. ही पोरं कुठे राहिली? आले या. हा,
अंबाबाईच्या नावानं सांग भलं. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. मी एक काम करते, थांबा. अहो, अक्षूला फोन करू का मी? अगं तिला नाही, भुवनेश्वरी मॅडमना विचारायला पाहिजे. अहो बाबा पण त्या नाहीच आहे तिकडे. हा पण अगं आजी आहेत ना, त्यांना विचारू शकतो ना आपण. पण त्यांच्याकडे काय पद्धती आहेत त्या बघितल्या पाहिजेत ना. त्यांच्याकडे काय आहे बघा, आता आता देवदेव राहिलंय त्यांचं, मग सत्यनारायणाची पूजा होईल आणि मग गोंधळ होईल, मग पाठवतील ते तिला माहेरी असं वाटतंय मला. बरं ते बघू आपण, पण अक्षरा शाळा कधीपासून सुरू करते ते तिला विचारायला हवं. म्हणजे काय आहे, तिची शाळा नको बुडायला. शाळा? हो का? म्हणजे नोकरी चालूच ठेवणार आहे ती? हा, अगं आई, ताई आता शाळेची मालकीण झालीये आणि तू नोकरीची भाषा कसली करतेयस? तुम्ही दोघांनी की नाही जरा मोठा विचार करा आता. मी जाऊन येते. हो हो, चहा घ्या तुम्ही. सुखी व्हा, सुखी व्हा. पोरानो, मला तुमच्याशी बोलायचंय. काय? तुमचं देवदर्शन राहिले ना व? तर भूमी सांगत होती उद्याच्या उद्या देवदर्शनाला जाऊन या. आदिपती सुनबाईसने सांगितलेच ना व, जेजुरीचा खंडेराया आपलं कुलदैवत आहे, त्याचं दर्शन घेऊन या. मी अभि जाऊ का बरोबर? तुझं काय काम तिथं? अगं आते, ते लोक चाललेच आहेत तर आमचं बी देवदर्शन होईल का नाही म्हणून म्हणलं. भूवी येईल तेव्हा जाऊ आपण समजेजण. आता नवरा नवरीला जाऊ देत फक्त. सुनबाई, समधी तयारी करून ठेव. हा, उद्या सकाळच्यालाच निघा. मला हे ताईच्या कानावर घातलं पाहिजे. नाही म्हणजे ताई म्हणली का अजून हे नवरा बायको झालं नाहीत तर त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं आणि दूरबी ठेवायला सांगितलंय मला. दुर्गे, अक्कल नसल्यासारखी बोलू नकोस काहीतरी. हे बघ आत्या, हे नवीन नवरा नवरी आहेत. तेव्हा उग पाऊल वाकडं पडलं तर देवाचा कोप होईल. आणि हे बघ, मला ताईनं बचावून सांगितलं आहे का मी यांच्या बरोबर जायचंय म्हणून, आणि यांच्यावर नजर बी ठेवायची आणि हसनी दूर बी ठेवायचे हे सांगितलंय मला ताईनं. काय नाही, तसं काय नाही. मी बोलते भूवीशी. चल जरा नैवेद्याचं बघू. तू हो पुढं, मी आले. चंचे चल ग बाई, काम आहे जरा. आजी, मी पण येते. अग नग नग, तू नवी नवरी आहेस, तुला कुठं कामाला झोपू? राहू दे. आजी, मी तेच म्हणते, मला बसून राहायची सवय नाहीये. मला सवय आहे कामाची. अहो ते धनाजी बघल सगळं. पण मी काय करू? मला इथे काहीच काम नसतं. मला फार कंटाळा येतो. मी सांगते आजींना मला काम करायचं. मला सवय आहे कामाची. मी जीव भुलला मनी असा चांद तुझा भुलला रे. जीव भुलला मनी असा चांद तुझा भुलला रे. अरे अय्या 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 खरंच पाऊल वाकडं पडते का काय तुमचं? अजून देवदर्शन झालं नाही बरं का? हा. सॉरी, जरा हळू. मी अडखळले. तेच म्हणून म्हणलं जरा हळू. हो,
मला सवय नाही आहे साडीची. तर म्हणलं जरा हळू त्याला लगेच तोऱ्यात. मला सवय आहे कामाची, मला कंटाळा येतो. चेष्टा करताय माझी? नाही 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 अहो तसं नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही तुम्हाला शाळेत बघितलं ना विद्यार्थ्यांनी शिकवताना मास्तरीन बाई म्हणून. आता एकदम संसारी बाई आणि पदर बिदर करतो तुम्ही चालला होता. येते मी. हा होय ताई. अगं बघ की आत्या काय बी ऐकणं झाली माझं. आणि काय म्हणती ते दोघांनीच पाठवायचं म्हण. आता बघ की ताई, उद्या जर का काय गडबड बिडबड झाली तर काय करायचं? नाही म्हणजे तिला दिस बीस गेले तर झाली का नाही पंचायत? मग कशी घराबाहेर काढणार तिला? तू सांग बाई आता काय करायचं ते. नाही तूच बोल आत्याशी काय बोलायचं ते. होय का जाणार की? अगं तुझी ऑर्डर असेल तर हिरीत दिवडी मारन म्या. होय की? बर बर ठेवू फोन. ठेवते. आपला जन्म फक्त राबण्यासाठी झालाय. नाही ताईला हितल्या खबरा पोचवा, मग ती बाई फोनवरतून ऑर्डरी सोडणार आणि त्याप्रमाणे समजा करा वागा. आता काय? आता बसा फक्त काम करत. मम्मी तूच कर काम, मला नाही जमणार. ऐ देवदर्शनाला जाणार आहे तर तयारी तर करावी लागेल का नाही? चल आत्याचा डोळा चुकवून आले म्या. देवदर्शनाला कसे जातात ना तेच बघते मी. का काय करणार आहेस ग तू? त्यांचा जाण्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न. ऐ आता हे बघ छंछे, उग काय बी उद्योगधंदे करू नगस. तुला ती व्याही भोजनाचं आठवतंय ना? ते जुलाबाचं स्तंभ आपल्यावर उलटलं होतं. हे बघ चंचे, देव बघतोय. हे जर का ताईला कळलं का नाही तर प्रॉब्लेम होईल. तू गप्प बस बाई, काय बी करू नगस. आणि आता त्यांच्या बरोबर देवदर्शनासाठी जावं लागल. हे बघ तयारी कर, कळतंय? आजी मी काय मदत करू? अगं नग नग करते मी. उद्या देवाला जायचंय ना? समजा सामान आत्ताच काढून देते. नीट करा समजा. आजी एक सांगू का? हा बोल की. आमच्या घरी ना एवढं सोळवळं नाहीये. म्हणजे देवावर श्रद्धा आहे पण शिक्षणावर जास्त विश्वास आहे. शिक्षण महत्वाचं आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी ना देव शिक्षणच आहे. माझे बाबा शिक्षक आहेत, मी शिक्षिका आहे, माझी आई शिक्षिका आहे. आणि ही नोकरी नाही आमच्यासाठी, आमची आवड आहे ती. म्हणजे माझा एखादा विद्यार्थी जेव्हा छानसा सायन्स प्रोजेक्ट करतो किंवा काहीतरी मोठं अचीव करतो ना तेव्हा मला खूप आनंद मिळतो. माझ्या पर्सनल आनंदापेक्षा पण जेव्हा माझे विद्यार्थी शाळेचं नाव मोठं करतात तेव्हा मला जास्त आनंद होतो. आणि मला असं वाटतं की मी अजूनही शिकतेच आहे, मी पण विद्यार्थीच आहे. अजून खूप काही आहे शिकण्यासारखं. मला असं वाटतं ना आजी की हे जग म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. खूप काही शिकू शकतो आपण. बया या घरात कसं होणार तुझं? नाही म्हणजे या घरात देवदेव जास्त आहे ना. शिक्षणाबद्दल म्हणशील तर तुला ठावच आहे काय आहे ते. सत्य आहे. हा हा बोल. हा बोल बोल. हा झाला का देवदर्शन? बरं. महाअभिषेक पण केलास? लय बेस झालं बघ. यो पण नवस बोलली होतीस. भुवे अगं अनवाणी प्रदक्षिणा म्हणजे अगं तब्येतीला सांभाळून कर बाई. ते पण आहेच म्हणा. अगं देवाचं म्हणजे कसं शिस्तीत झालं पाहिजे. तब्येत सांभाळ बाई, काळजी घे. वय वय उद्या निघतील की दोघं? काय आता दुर्गी कशाला? भुवे अगं जातील की दोघं. भुवे मला हे तुझं काही पटत नाही बघ. हा
हा पण अगं काय एवढं दुर्गीला नाही अक्कल. तू पण ना पुढे. हो, ते कपाट मोकळ केलं मास्तरीत माझ्यासाठी. अरे भावा पण अक्षराला आरसा लागणार. ती बी लागणार होय. अरे बायकांना तयार व्हायला मोठं ड्रेसिंग टेबल लागतं. काय आहे? ती कुठे ठेवायचं? कशाला लागते ती? ड्रेसिंग ते डॉक्टरकडे असते ते नव. अरे नाही नाही ते नाही. मग तेच की ड्रेसिंग डॉक्टर ड्रेसिंग करायला गेल्यावर बसू देत तेच. अरे ते टेबल नाही, बायकांना तयार व्हायला लागतं ना ते टेबल. त्यावर बायका कुंकू टिकली पावडर लाली अशा वस्तू ठेवतात, त्यालाच ड्रेसिंग टेबल म्हणतात. ते ते माहित आहे की. अरे वंक्या ते माहित आहे की ते तसलं तिकीट ते आणू की. हे बघ शेवटी आता आमची 7 जन्माची कमिटी आहे म्हणल्यावर त्यातनी जे पाहिजे ते आणून देणं हे नवरा म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही करणार. ड्रेसिंग मला वाटतं डॉक्टर. हा आई बोल. हा अक्षू कशी आहेस ग बाळा? मी बरी आई. तुम्ही? आम्ही ठीक आहोत. काय नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन लावला. कशी आहेस? काय चाललंय? काय करते? काय? अगं काही नाही, आता उद्या देवदर्शनाला जायचं ना, त्याची तयारी करते. हो का? छान छान. मग आता आधी देवदेव, मग सत्यनारायण, मग गोंधळ, नाही का? बापरे एवढं सगळं? बापरे अक्षू, बापरे का ग? अगं आई ह्यांच्याकडे खूप आहे काय काय. महाअभिषेक आणि अनवाणी पायांनी प्रदक्षिणा, उपास तापास, बरंच काय काय आहे. हा ग अक्षू, असतं असं. प्रत्येक घरात आपलं आपलं असं काहीतरी असतं. अगं पण आई ज्ञान शिक्षण ह्यातलं काहीच नाही आहे या लोकांकडे. या सगळ्याला तू संधी समजलीस तर? म्हणजे अशा घरात तू ज्ञानाचा प्रकाश आणू शकलीस तर? अवघड आहे आई. पण अशक्य नाही ना अक्षरा? अगं आई हे लोक आहेत त्यात खुश आहेत. म्हणजे शिक्षण नाही ज्ञान नाही ह्याबद्दल त्यांना काही वाटत नाही, आवडही नाही आणि गरजही नाही. अगं हो अक्षू, मला कळतंय ते. पण हे बघ, बदल व्हायला वेळ लागतो. मला सांग, झाड तू आज लावलं की उद्या उगवतं का? नाही ना. पण तसंच असतं ते, वेळ द्यावा लागतो अक्षरा. पण त्यासाठी जमीन सुपीक लागते ना आई. अक्षू अगं ऐक, जाऊ दे, मला इथे खूप कंटाळा येतोय, काहीच काम नाहीये करायला. भुवनेश्वरी मॅडम आला ना की मी त्यांना सांगणार मी शाळा जॉईन करते. अगं परीक्षा जवळ आल्यात, मला पोर्शन पूर्ण करायचा मुलांचा. अगं घरचं दारचं सगळं तुला करावंच लागणार आहे आता. आणि तू ते खूप चांगल्या पद्धतीने करशील, खात्री आहे मला. बरं आणि ऐक अक्षू, तुझं देवदेव झालं ना की बाबाला पाठवते हा तुझ्याकडे घ्यायला. आई अक्षू, काय झालं बाळा? रडतीयस का तू? मला खूप आठवण येते तुमची. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते रे बाळा. घर खायला उठतं तुझ्याशिवाय. पण अक्षू काय करणार ग, जनरीत आहे नाही. लेकीला परक्या घरी म्हणजे सासरी पाठवावंच लागतं ग. बाबांची तब्येत ठीक आहे ना? हो ठीक आहेत बाबा. तुझं नाव घेतल्याशिवाय तीळ भिजत नाही त्यांच्या तोंडात. पण आता अक्षरा, आमची काळजी करायची नाही. आता ते घर तुझं आहे ना, तू सगळी तिकडची काळजी करायचीस बाळा. हो आई. हा आणि अक्षू, आमच्याकडून नारळ फोड देवाला आणि देणगी पण दे. हा, मी पैसे पाठवायला सांगते यांना तुझ्याकडे, ठीक आहे? अगं पैसे आहेत माझ्याकडे. अगं ते सूर्यवंशींचे पैसे झाले. आम्ही तुझं माहेर आहोत की नाही, मग माहेरची देणगी वेगळी असते बाळा. आई काहीतरीच काय. अगं अक्षू, आता सासरी जोडलं जाणं हे तुझं. अगं आई, सासरला जोडलं जाणं म्हणजे माहेरची नाती तोडणं असं नाही. माहेरची नाती जपून मी सासरची नवी नाती निर्माण करूच शकते ना. बरं ग बाई, कर तू तसं, ठीक आहे? हा, पण नारळ आणि देणगीचे पैसे मी वेगळे पाठवते तुला.
आई अगं अक्षू आपण बोलू नंतर हा चल आता कामं पडली आहेत माझी ठेवते मी हा